गुड इव्हनिंग. एस.एन. विथ मार्केट अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जसं बघतोय का मागच्या आठवड्यात आपण इराण आणि युएसच्या वॉरबद्दलच बोलत होतो. त्यामध्ये असं आहे परत का जोपर्यंत हे ह्या दोघांचं जे काही वॉर आहे ते शांत होत नाही तोपर्यंत मार्केटला दिशा मिळत नाही. युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध झालं होतं मार्केटने त्याला एक वेळेस थोडंसं इम्पॉर्टन्स दिलं होतं, कारण मला असं वाटतं वॉर ज्यावेळेस होतं त्यावेळेस मार्केट त्याला निगेटिव्हच बघतं. पण मला असं वाटतं त्यामध्ये क्रूड ऑइलचं इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे मार्केटने ते खूप नॉर्मल्सीमध्ये घेतलं. एक इव्हेंटमध्ये मार्केट खाली गेलं तर नंतर तिथून मार्केट नॉर्मल्सीमध्ये आलं. पण ज्यावेळेस हे जे इराण आणि युएसचं जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये क्रूड ऑइल इन्व्हॉल्ड आहे. आणि फक्त क्रूड ऑइल इन्व्हॉल्ड आहे इराणच्या बाबतीत नाहीये, पण जे इतर जे आजूबाजूचे देश आहेत, कतार आहे, सौदी अरेबिया आहे, बहरीन आहे, किंवा इतर जे काही देश असेल ते पण ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, त्यांचंही प्रोडक्शनवर थोडंसं इम्पॅक्ट आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मार्केट ह्या गोष्टी थोडंसं पॉझिटिव्ह येते ज्यावेळेस सिच्युएशन पॉझिटिव्ह होते, आणि ज्यावेळेस काही स्ट्रॉंग पोस्चरिंग केले जाते लीडर्सकडून त्यांच्या, तर ते मार्केट निगेटिव्ह घेते. आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय का शनिवारी ज्यावेळेस ट्रम्प साहेब आपले जे होते खूप स्ट्रॉंग पोस्चरिंग घेतलं, जर तुम्ही निगोसिएशन नाही केलं तर आम्ही असं करू तसं करू. आणि मग त्याच्यामुळे मग आपण बघतो का ब्रेंट ऑइल थोडंसं वरती गेलेलं आहे आणि मार्केट आज फ्लॅटच आहे. आणि त्याच्यामुळे थोडंसं निगेटिव्हिटी आहे मार्केटमध्ये. मला असं वाटतं ह्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये ह्या दोन्ही देशांमध्ये टॉक्स होतील आणि तिथून पुढची दिशा ठरवली जाईल. बघूयात काय होतं. धन्यवाद.